छान भेंडी आहे. उपवासासाठी बघून बनवूया आपण. हे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊ. छान भेंडी परतून घ्यायची तेलामध्ये. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनेलला लाईक करा आणि कमेंट करा. हे बघा, अशी मस्तपैकी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची. भेंडी चिकट होणार नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यासाठी मी एक सिक्रेट टिप सांगणार आहे, ती पण ऐका. हे बघा, अशी मस्त छान मिक्स करून घ्यायची सगळी भेंडी. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायची. हे बघा, मी अर्ध लिंबू घेतले. हे आपण लिंबू भेंडीत पिळून घ्यायचं, रस याचा, आणि मिक्स करायचा. लिंबू जर टाकलं तर भेंडी चिकट होत नाही. जी आपली भेंडी चिकट होते ना करताना, ती अजिबात चिकट होणार नाही जर आपण लिंबू टाकलं तर. हे बघा, सगळं मिक्स करून घ्यायचं छान. झाले मिक्स होत आलेली आहे आपली भेंडी. आता ह्याच्यामध्ये आपण बाकी साहित्य टाकून घेऊ. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया. मिक्स करून घेऊ. उपवासाची भेंडी आहे ही, पटकन होते. आता हे मी हिरवी मिरची टाकते, बारीक केलेली होती. कुणी ह्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकतं, पण ही गावरान भेंडी असल्यामुळे हिरव्या मिरच्याची छान लागते, त्यामुळं हिरव्या मिरची टाकले. हे बघा, रेडी आहे आपली उपवासाची भेंडी. खूप मस्त, इझी, पटकन होते. चला आपण आता बघूया कशी झाली भेंडी. हे बघा किती मस्त झाली. द्वाशी सोबत काय बनवा, भाजी काय बनवावी, मस्त भेंडी बनवायची. कशी झाली रेसिपी सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.